मी जाणार आहे आता पिल्लूच्या पप्पांकडे. पिल्लूच्या पप्पांना माहित नाहीये की मी येणार आहे म्हणून. मी आता चालली आहे अचानक, न विचारता, न कॉल, न मेसेज. फक्त सांगितलंय की तुम्ही आहेत का तिथं. ते म्हणले हो मी आहे. मग आता त्यांना माहित नाहीये मी जाणार आहे म्हणून. मी आता जाणार आहे. आज माझी ॲनिव्हर्सरी आहे. कोणालाच म्हणजे त्यांचा माझा सकाळपासून फोन पण नाही. एकच फोन झाला आहे फक्त. काय करते पिल्लू, काय करते तेवढंच विचारलं. ॲनिव्हर्सरी विश केलं तेवढंच. मी त्यांना विचारलं तुम्ही येणार आहेत का. ते म्हणले मला काही टाईम नाही आहे. बरं आता बघते, आता जाणार मी, सरप्राईज देणार. पिल्लूला घरी ठेवून चालली मी मम्मीकडं. येते मी तास दीड तासामध्ये जाऊन येईन मी त्यांच्याकडं. जाते आता. बघू अचानक धप्पा काय होतं, त्यांचे एक्सप्रेशन बघू किती खुश होतात. तर मी आज जीन्स वेअर केली आहे आणि मी चालवणार आज खूप दिवसानंतर गाडी. आता बघू, खूप दिवस झाले चेतक चालवली नाही. वहिनी चला ना. वहिनीचा अजून आवरा ना बाई, लई वेळ लागतो गाईज वहिनीला आवरायला. सोपं नाही आहे मुलींचं. बाहेर कुठं जायचं म्हणलं की नटापटा अमुक धमुक लई वेळ लागतो. चला लवकर. कधी येणार कधी जाणार, इथंच एवढा वेळ झालाय, कधी परत यायचं. सोपं नाही बाई, मुलीला खाऊ घालायचं. चला मी चालू का गाडी. चालू तुम्हीच, मी काय करू. इकडे बस, तिकडे बसा माझ्यासोबत, नाही तिथं बसा. जाऊ येते तुम्हाला. बघा आता सांगा गाईज, येते का तुम्हाला. बघितलं का, जब तुम अंडे में थे तब हम गाडी चलाते थे. आणि युती का तुम्हाला विचारले. मोठं कोण आहे, जलमलंय कोण आधी, मग गाडी येत नसेल का मला. त्यांनी मला बघितलंच नाही जसं गाडी चालू. तुमच्या घरी येत नसायची का मी गाडी घेऊन. मी डबल कुठं बसले, जोपर्यंत मी कोणाच्या गाडीवर डबल बसत नाही. बसा भाऊ, विश्वास नाही. टंगड बिंगड तुटून माझ्या गाडीवर बसला असं वाटतं. तुमच्या नवऱ्यासोबत बसा, काय प्रॉब्लेम नाही मी मला. रेशमा दीदीचं ऐकलेलं आहे. रेशमा दीदीला पाडलं होतं त्यांनी ना, नऊवारी साडी घातलेली होती आणि यांच्या मागे बसून कुठं हॉटेलवर चालल्या होत्या. नाही आम्ही हा, गुंटामंत्रीवर चालल्या होत्या. अच्छा, त्यावेळेस तुम्ही त्यांना पाडलेलं आहे. त्या म्हणल्या माझं कमर घातली ते भाऊ. सगळंच हे झालं. काय तर मला लय गाडी लवकर, उशीर झालाय परत. आत्ताशी घालाय ती गाडी घ्यायची. कशाला. मग यांना जर अर्जंट मध्ये यावं लागलं मग काय करायचं. दिमाग बोलते इसको, दिमाग. चला जोडी, जोडी नंबर 1 बाई, जोडी नंबर 1. कशी आहे आमची जोडी, कशी आहे जोडी. वहिनी झालं कुलूप, चावी कुठे ठेवली. दोघी राहते की नाही काय माहित मला. यूज तर मला तिचं टेन्शन आहे. मला राहते खाली घेऊन गेला. तिला गुरु येणार लागतं फक्त कमरेवर. इकडं तिकडं अशी अशी बघत बसेल इकडं तिकडे. हा, तिला दुसरं काय देऊ नका, खायला देऊ नका, काय नका, फक्त फिरा. चलो भाई चलो. लय भारी दिसताय तुम्ही दोघं, काळे काळे. म्हणजे काय आमचे शर्ट काय तो तोंड का. गाईज मी काळी आहे का, कमेंट करून सांगा. फिल्टर लावलंय ना सॅमसंग हे म्हणून फिल्टर लावलंय. नाही तुम्ही रिअल मध्ये पण बघू शकता मला, मग काळी नाही. चला आम्ही आलोय आता केक घ्यायला. आता चॉईस करतोय की कोणता केक घ्यायचा. वहिनी कोणता आवडला. रेड चॉकलेट फ्लेवर त्यांना आवडतो. हा, रसमलाई फ्लेवर. रसमलाई कमेंट मध्ये सांगा अॅनिव्हर्सरीच्या केक वर काय लिहितात. म्हणजे काय लिहायचं असतं, हॅपी अॅनिव्हर्सरी नाहीतर दोघांचे नाव. अॅनिव्हर्सरीचा टॅग असतो ना. तर बघू अॅनिव्हर्सरीचा टॅग. मग काय आपण मोठा केक करू घरी. सगळं मटेरियल मला आधी. आता डोगूच्या बर्थडेला फक्त 20-23 दिवस राहिले. हा केक आहे, आवडला का कसा आहे कमेंट करून सांगा. माझ्या पिलूश पप्पाचा फेवरेट आहे हा. खाल्ला पण पाहिजे ना, जर फेवरेट नाही घेतलं तर खाणार पण नाही. केक बनवलेले, क्वालिटी पण. आता चला जायचंय आता पिलूश पप्पा आहे ना. खूप एक्सायटेड आहे की आता पिलूचे पप्पा. त्यांचं एक्सप्रेशन आधी तर विचारते डोगी काय करते, तिला एकटीला सोडून आलीस काय. आजू चला घेतलाय केक. मी करते आता माझी गाडी स्टार्ट. अरे दाजीला माहित नाहीये, सरप्राईज द्यायचंय आपल्याला. नाहीतर तिथे जाऊन म्हणशील आलो आम्ही, कोंबली पण आली.
केकला पण लावणार होतो मी. कुठे आहे दाजी तुम्ही? बरं झालं फोन नाही लावला. बरं झालं फोन नाही केला, नाही तर सगळं सरप्राईजचा पचका झाला असता. आजू वहिनी फोन करणार होते. पण दाजी आहे का तिथं शॉपवर? आहे मी फोन लावला होता. ते आहेत पाच का व्हायचं जाऊन. शॉपवरच आहेत ते. चला तर पोहोचलोय आता शॉप जवळ. आता आम्ही चाललोय आतमध्ये. काय चर्चा चालली दोघांची रे? खुसूर खुसूर चाललोय आता आम्ही. आजू गाळा शोधतोय कुठे. आजू दुकान सापडा नाही. आम्ही फूड मॉलला गाळा नंबर 4 ला आपलं दुकान आहे बरं का वहिनी. गाळा नंबर 4 ला हॉटेल त्यांचे रिॲक्शन काय असणार ते बघू आता. गुंठा मंत्री वाडा म्हणून आमचं दुकान आहे गाळा नंबर 4 ला. तर आता मंत्री वडेवाले. तर आता आम्ही चाललोय. आता त्यांचं रिॲक्शन बघायचंय कसं असणार आहे. काय करताय? वडा भेटेल काय? वडा मला मालकीन बाई तुमचं दुकान आहे. अहो वडे द्या ना आम्हाला. वडे द्या ना. एकटा बसलो मी, काय काळजी देतो नवऱ्याची. तुम्हाला वाटलं होतं का मी येईन म्हणून? Anniversary-ला. हा? आजारी होती, कस काय येतो अचानक? मग आजारी आता काय करणार बाई. वर्षातून एकदा येत असते अॅनिव्हर्सरी. मग तुम्हाला वाटलं होतं का मी येईन म्हणून? मला वाटलं होतं आपण काय करणार आहे, दुकान काल ओपनिंग केलं लगेच बंद करून चालणार नाही म्हणून नाही आलो मी. माहिती नाही तुम्हाला काय वाटलं नाही गॅलरी साजरी करा. इतनी खुशी दुगला. बघा बरं कोणता आहे तुमच्या आवडतीचा आहे का? आता पिलूष पप्पा केक खोलायला लागलेत. अहो, एकट्याला नाही कापायचं. सेलिब्रेशन करायचंय. शेटला टाइम नव्हता. बिझी आहेत शेट. माहिती मला कोणता आवडतो? गुंठा मंत्री वडेवाला. तो माणूस नव्हता बाहेर पाहिजे तिथं, असं नाही का दाढीवाला पाहिजे. हा ते काय ते जो दिसतोय का तेव्हा हातात वडे येत तेव्हा आजू आहे. आजू आजू सारखा दिसतोय ना. सेम त्यांनी पण आता ते मिशावरती गेलेले आहे. आजू बस तूच वडेवाला. आता आम्ही करणार आहे आमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे ना पिलूष पप्पा. वडा केकवर वडा ठोका आपण. हा एकच नंबर. आहे की ना, केकवर वडा ठोका आपण. बघा आता मी एवढी नटून खुटून आली आहे सेलिब्रेशन साठी आणि पिलूष पप्पाचा एवढा अवतार झालाय. दाखव पिलूष पप्पा. हे बघा हाताला कसं लागलंय बेसन पीठ. गाडी सुद्धा लागणार. गाडीला बेसन. मालक आहे शेठ. मालकला काम करावंच लागेल. बरे त्याच्यावर धंदा होतो का? मालक गाडी सुद्धा बेसून भेट लागले. मालक लय कष्टाळू आहे. सगळ्यांना कष्ट करावं लागतं. तर आपला गाळा आहे दत्त दिगंबर फूड मॉलला 4 नंबरचा गाळा आहे गुंठा मंत्री वडेवाले म्हणून. तर नक्की एकदा व्हिजिट करा. नक्की विजिट करा. एकदम टेस्टी वडा खाण्यासाठी. आणि मला कमेंट करून सांगा वडाचा वडा आहे वडा- पण पालक भजी स्पेशल आहेत आपले. हा, वडा खाल्ल्यानंतर मला कमेंट करून सांगायचा वडा कसा झालाय. बरं चला आता सेलिब्रेशन करूया. हॅपी बर्थडे म्हणता. हॅपी बर्थडे नाही, हॅपी अॅनिव्हर्सरी. आहे ते निघतो ना आहे. यांचं काय चाललंय, यांचं गुलुगुलू काय माहिती, काहीच समजा ना आम्हाला. सांगा ना. खुशी अशी सगळ्यासमोर मेवला इथं टेन्शन आजू मी आतापासून नाही लग्न झाल्यापासून गायच बघते मी. कधीच अशी खुशी सांगणार नाही की मला लय आनंद झालाय. आणि मुलींना तेवढंच लागत हो की मला लय आनंद झाला. नवऱ्याने सांगत नाही. बायको आनंद व्यक्त करू शकते पण नवरा आनंद काही व्यक्त करू शकते. मीच नाही कमेंट मध्ये तू कोणत्या नवऱ्याच्या आनंद व्यक्त करू शकतो का? हे काय आहे ना, प्रॉब्लेम ते असतो. काय पुरुषांना फक्त याचं टेन्शन संसार कसं चालवायचं. अॅनिव्हर्सरीच्या दिवशी सुद्धा टाइम नाही शेटला. काय बोलायचं हो आता? मग मी सकाळी 7 वाजता झालेले. इथं आता काय झालं आचार्य बसू आपल्याला टाइम लागणार सगळ्या गोष्टीला. सेटअप बसूच तर तो पण मला थांबावं लागणार आहे. मी भांडणं केले का मग? आले ना गाईज मी अंडरस्टँडिंग करून आले की नाही सरप्राईज द्यायला. जर माझ्याकडे दुसरी कोणी असती भांडण केले असते. दुकानच बंद करा, केकच कापायला या, सेलिब्रेशनच करायला या. मला कुठंतरी फिरायला घेऊन जा. फिरून आणलं नाही Gift तुम्हाला? द्या. फिरून आणलं होतं ना? हा तसं आम्ही 31 डिसेंबरला फिरून आलो होतो. त्यामुळं काय आमचं हे नव्हतं. 2 दिवस पाय सुटले होते नातून नातून. माहिती आहे सगळ्यांना आता. पण ही गोष्ट वेगळी. ते फिरणं वेगळं आणि अॅनिव्हर्सरीला जाणं वेगळं. फरक आहेच ना. मित्रांनो कसं आहे माहिती मला माहित होतं मला अॅनिव्हर्सरी दिवशी टाइम भेटणार नाही. त्याच्यामुळे मी 31 डिसेंबर सेलिब्रेट करायला तिला बाहेर घेऊन गेलो होतो. पण आज मला माहित होतं मला टाइम भेटणार नाही. पण तिचं प्रेम किती बघा ना.
एवढं दुखत असतं सुद्धा दुगीला घरी ठेवून ती इकडे इकडे माझ्यासाठी केक कापायला घेऊन आली. केक एवढा मोठा माझा, ते पण माझ्या आवडलेला केक घेऊन आली बघा. हळूच पडत माझा होईल त्या केक रसमलाईचा. बस मला माझा आवडलेला केक आहे. त्याच्यात पालक घालून तळावं लागेल नंतर. वडा ठेवून कापायचा घेतो. नको वडा कापायचा ना, वडा खायचा आहे मला. चला केक कट करून घेऊ. मी आली एवढं लांबून, त्याचं आहे ना बाबा शेटला आहे म्हणजे. तसेच मित्र आले सगळे अचानक. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, बोथ ऑफ यू. टू यू नाही म्हणता येणार फक्त. मार व्हिडिओ चालू मार बसते. चला जाऊ का केक पुढे आता काय काय सगळं चटपटा खाऊन चालले जातात त्यांची मित्र. ते राहू काढ नको ना काढ ना. चल ठेवू का? मला कसं केक खाऊ घातलं मग नावाचं प्रेम किती असतं बाबा. बघितलं काय अॅनिव्हर्सरी कशी हे बघ, किती सेलिब्रेट प्रेमात नाव आहे, हे बघ. किती प्रेमात नाव आहे. काय असतं प्रेम नाव आहे. साधी साधी लई केले मी. हो मी गाईज मी रील शूट करत होते त्यामुळे मी यांचं डोकं भरवलं. तुम्ही म्हणता नाही नवऱ्याचे काय हाल केले तर. सॉरी पिलूचे पप्पा. मला वाटलं सॉरी पिल्लू म्हणतात काय आता. आता पिल्लूचा जमाना गेलाय हो वहिनी. आता कुठं पिल्लू आता पिल्लू. फक्त पिल्लूचे पप्पा. हा आता पिल्लूचे पप्पा. लव्ह मॅरेज तू म्हणतो लव्ह मॅरेज पिल्लू जरी म्हणलं तरी किती खुश झाला असतो. पिल्लू पिल्लू जरा पिल्लू तुमचा फेवरेट पिल्लूचा पिल्लू आहे केक खाऊ येतो. मला जरा मी झालं. मला कोण देईन? गेला मग तुमची वही. अजून तो आजूला लय आवडते. प्रेम नाही गमत सेम आहे भाई. नाव आपल्या दोन्ही बायकांचं प्रेमच नाही आपलं आहे ना. शेवट मला माझ्या बहिणीने खाऊ घातला आणि तुला काय बहिणीने खाऊ घातलं केक. जर मा वहिनीला केक तर मी आता फ्रेश होतो थोडा. लय भरवलं हो मी पिलूच्या पप्पाला. मग करताना कष्ट करावं लागते ना आता केक घेण्यासाठी आहे ना हो? मला वाटलं आता बाहेर जातात काय धुवायला. सगळे लोक बघतात तोंडात. लहान होती मोठ्या पट्टी दिसला नाही बोललं तरी जायचं म्हणत. घरी असे ते घेऊन यायची नाही का. भावावर जीव किती हो ते नाही बघणार. भावावर किती आहे? प्लेट मध्ये काय असायचं भेळ असायची हा? हा. भेळ जिलेबी. यांनी बरोबर गेम केला माझ्या बंद कर राहू द्या. काय मालकी. तर आजच्यासाठी एवढंच. हा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय सी यू.